नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे, एक सूत्र दिलेलं आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. बघा तर हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिलेले आहे आपल्याला. हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ येते तर येते कशा प्रकारे? हा फॉर्म्युला आपण पाठ केलेला असतो, पण हा पाठ न करता हा जर एक वेळेस समजून घेतला कशा प्रकारे आला तर हा पाठ करायचं कामच नाही. आपल्याला ते व्हिज्युअलायझेशन झालं की हा फॉर्म्युला आपोआप आपल्याला आठवेल. चला तर बघूया हा फॉर्म्युला येतो तर येतो कशा प्रकारे. बघा, एक रेक्टँगल असतो. हा एक रेक्टँगल आहे, आयत आहे. या आयताला लांबी असते आणि रुंदी असते, लेंथ ब्रीथ. या लांबी आणि रुंदी या आयताचे आपण 2 समान भाग केले. मी या आयताचे 2 समान भाग केले. 2 समान भाग. या 2 समान भागाला आपण काय म्हणतो? याचे जर 2 समान भाग झाले तर हाफ म्हणतो आपण, याला अर्ध म्हणतो, किंवा गणितीय भाषेमध्ये याला 1/2 हाफ अशा प्रकारे पण लिहितो. इथपर्यंत समजलं? बघा, मग हे जे आकृती दिसते आपल्याला, म्हणजे घसरगुंडी खेळतो ना, घसरगुंडी खेळल्यासारखी दिसते का? बघा, हे खालचा भाग म्हणजे बेस म्हणू याला, आणि हे हाईट म्हणजे काय होत असते? पाया. आणि हे झाली याची उंची. मग बघा, आता मी काय म्हटलं तुम्हाला, त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असते? हाफ. याचे या आयताचे 2 भाग झाले का नाही, मग इथं हाफ गुणिला हा पाया आणि ही आपली उंची. ही माहिती जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. जर माहिती आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.